मित्रांनो, यावर्षी इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांना नापास करायचे की पास करायचे, पुनर्परीक्षा घ्यायची की नेमकं काय करायचं, त्यांचं मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं, असे वेगवेगळे प्रश्न अनेक शिक्षक बांधवांना पडत आहेत आणि त्या संदर्भाने आपण त्यांचे हे प्रश्न दूर करण्यासाठी एक व्यवस्थित या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व इत्थंभूत माहिती जी आहे ती बघणार आहोत। आपल्याकडे एक पूर्वी GR आलेला होता, त्या GRच्या संदर्भाने आपण सर्व गोष्टी ज्या आहेत इयत्ता 5वीतील विद्यार्थी आणि इयत्ता 8वीतील विद्यार्थी यांना नेमकं कशा पद्धतीनं त्यांचं वार्षिक मूल्यमापन करायचं। आता मित्रांनो, वार्षिक परीक्षा होणार आहेत एप्रिलमध्ये, तर त्या संदर्भाने काही कच्चे विद्यार्थी असतील तर त्यांना नापास करायचं की त्यांचं पुनर्मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं, ह्या सर्व गोष्टी या GR मध्ये एकदम व्यवस्थित दिलेल्या आहेत। त्या पूर्ण आपण समजून घेऊयात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी आपण येथे कार्यवाही करूयात। तर मित्रांनो, हा GR जो आहे तो 7 डिसेंबर 2023ला आलेला होता आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की काही कच्चे विद्यार्थी असतात, त्यांचं नेमकं काय करायचं आणि तसेच विद्यार्थी पुढच्या इयत्तेमध्ये जातील आणि त्यांना पुढे मग काहीच जमणार नाही। या अनुषंगाने पालक वर्गामध्ये बरीच नाराजी होती। काही विद्यार्थी या संदर्भाने अभ्यास देखील करत नव्हते की आम्हाला आता इयत्ता 8वी पर्यंत पासच होत जाणार आहे आम्ही, त्यामुळे त्यांनी अभ्यास करणं देखील बंद केलं होतं। तर हा एकंदरीत परिणाम याचा विचार करून शासनाने येथे याच्यामध्ये या नियमामध्ये जे आहे ते बदल केलेला आहे आणि तो नेमका बदल कशा पद्धतीने केलेला आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर ही अधिसूचना मित्रांनो इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेसाठी आहे, तसेच पुनर्परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची आणि त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने निश्चित करायचं हे या बाबीमध्ये आपल्याला समजणार आहे। तर पुढे बघूयात आपण या GR मध्ये मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला याची पार्श्वभूमी जी आहे ती समजून घ्यावी लागेल। तर आपल्या सर्वांना माहित आहे की RTI बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा अधिनियम 2009 आहे आणि त्याची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशामध्ये आपल्या लागू करण्यात आलेली आहे, बरोबर आहे। तर आता यामधील जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या कायद्यामधील कलम 16 जे आहे ते महत्त्वाचं आहे। या कलम 16 मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही बालकास प्राथमिक शिक्षण त्याचे पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गामध्ये ठेवता येणार नाही। याचाच अर्थ क्लिअर होता की तुम्हाला कोणत्याही विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षणापासून वंचित न ठेवता त्याला नापास देखील करता येणार नाही। एकाच वर्गात ठेवायचं नाही म्हणजे नापास करायचं नाही। आणि येथेच मित्रांनो गल्लत झाली होती, बरेच समाजामधून पालकांमधून येथे नाराजी येत होती, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचं वातावरण कमी झालं होतं। तर त्या अनुषंगाने आणि त्या विद्यार्थ्याला आपल्याला काढूनही टाकता येत नव्हतं। तर ही एक शिक्षकांच्या बाबतीत एक अडचणीची बाब होती की जर एखादा विद्यार्थी अप्रगत असेल, त्याला काही येत नसेल, तरीही त्याला आपल्याला वर्गामध्येच पुढच्या वर्गामध्ये द्यावं लागत होतं, पासच करावं लागत होतं। तर त्या अनुषंगाने मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा जो RTI नियम आहे 2011, तर त्याच्यामध्ये देखील आता काय केलेलं आहे की नियम 3 असेल आणि नियम 10 असेल, यामध्ये सुधारणा करण्यात आलेली। त्या अगोदर काय केलेलं आहे की कलम जे 16 आहे RTI 2009 कायद्यामधलं, याच्यामध्ये आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे। हा सर्वांच्या आग्रहास्तव येथे बदल करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने मग महाराष्ट्राच्या RTI 2011च्या अधिनियमामध्ये येथे आपल्याला सुधारणा अधिनियमामध्ये नियम 3 आणि नियम 10 मध्ये सुधारणा केलेली आपल्याला आढळून येत आहे। आणि त्याच अनुषंगाने मग इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना आता दरवर्षी वार्षिक परीक्षा असणार आहे। आता त्या अनुषंगाने जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, समजा जे अप्रगत विद्यार्थी आहेत ड मधले, E1 मधले, E2 मधले, हे जर विद्यार्थी येथे पुन्हा ही परीक्षा पास करू शकले नाही, तर त्या संदर्भाने नेमकं काय करायचं हाच आपल्या सर्व शिक्षकांमध्ये संभ्रम झालेला आहे। तर बघा, त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे की त्या जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाही, अनुत्तीर्ण झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन त्यांना द्यायचं आहे आणि पुन्हा त्याला वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी द्यायची आहे। ही एक गोष्ट इथे आहे की जर एखादा विद्यार्थी वार्षिक परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला काय करायचं, 2 महिने आपल्याला पूरक मार्गदर्शन द्यायचं आहे आणि त्या संदर्भाने त्याच्या क्षमता ज्या आहेत त्याला पूर्ण करून पुन्हा 2 महिन्यामध्ये त्याची पुनर्परीक्षा घ्यायची आहे आणि त्याचा निकाल देऊन जर तो त्या पुनर्परीक्षेमध्ये पास झाला तर त्याला पुढच्या वर्गात तुम्ही देऊ शकता। पण जर तो
त्याही परीक्षेमध्ये म्हणजेच पुन्हा जी घेतलेली 2 महिन्यानंतरची पुनर्परीक्षा आहे तेथे देखील जर तो नापासच झाला, अनुत्तीर्णच झाला तर काय करायचे, हा एक मोठा प्रश्न आहे. तर बघा त्या संदर्भाने दिलेलं आहे की बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाला असेल तर त्याला इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8च्या वर्गात जसे असेल तसे ठेवले जाईल. म्हणजेच काय, पुनर्परीक्षा घ्यायची आणि पुनर्परीक्षेमध्ये देखील तो नापास झाला तर त्याला त्याच वर्गामध्ये ठेवायचे, म्हणजे त्याला नापास करायचे. हा सरळ सरळ इथे अर्थ या GR मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर इथे आपला एक पॉईंट इथे क्लिअर झालेला आहे. तर त्या अनुषंगाने नेमकं याचं मूल्यमापन कसं असणार आहे आणि ही पुनर्परीक्षा कशी घ्यायची याबद्दल देखील आपण इथे माहिती घेणार आहोत. तर बघा, पुढे जाताना आपल्याला असं दिसून येईल की शासन निर्णय जो आहे तो आपण बघितलेलाच आहे. हा 23-24 पासून लागू राहणार आहे. आता प्रचलित कार्यपद्धती आणि कायदेशीर बाबी काय आहे, तर सरळ सरळ आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला इयत्ता 8वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नापास करायचं नाही. ही एक आपली प्रचलित कार्यपद्धती आहे. आणि त्याचसोबत काय आहे की जो विद्यार्थी ड श्रेणी असेल किंवा त्या खालील म्हणजेच E1 E2 असेल यामध्ये जर येत असेल म्हणजे अप्रगत असेल तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला क2 श्रेणीपर्यंत नेऊन घालायचे होते. ही सध्याची आपली कार्यप्रचलित प्रणाली होती. आणि ही जी त्याला आपण काय म्हणता येईल की जबाबदारी आहे, त्या विद्यार्थ्याला ड E1 E2 पासून क2 पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही शाळा व शिक्षकावर असणार आहे. तर त्या अनुषंगाने ही सध्याची कार्यप्रचलित पद्धती होती, परंतु या GR नुसार आता बदल झालेला आहे. आणि तो बदल काय करता येणार, आपल्याला अनुत्तीर्ण देखील विद्यार्थ्याला करता येणार आहे आणि त्याच वर्गामध्ये त्याला ठेवता सुद्धा येणार आहे. फक्त त्याची आपल्याला पुनर्परीक्षा घ्यावी लागणार आहे 2 महिन्यानंतर. तर त्यानंतर आता इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता का पडली, तर आपण आधीच या संदर्भाने मुद्दे जे आहेत ते चर्चिले आहेत. तरी आवश्यकता जी आहे ती इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही, त्यांचं मूल्यमापन होत नाही असा बऱ्याच पालकांचा येथे गैरसमज होता. तर त्यांची अशी भावना होती की येथे परीक्षा घेण्यात यावी आणि त्यांना नापास होत असेल तर त्याच वर्गात ठेवण्यात यावं. त्यानंतर काय झालं होतं की जर एखादा विद्यार्थी क2 श्रेणीपर्यंत प्राप्त झाला नाही तर तो विद्यार्थी पुढील वर्गामध्ये जात होता, पुढील वर्गामध्ये जात होता, पुढील वर्गामध्ये जात होता आणि त्याला येथे कोणतीच क्षमता जी आहे, त्यानंतर त्याच्या उत्पत्ती ज्या असतील किंवा त्याच्या आशय क्षमता असतील त्या पूर्ण होत नव्हत्या आणि तो विद्यार्थी तसाच पुढे जात होता. तर येथे तो विद्यार्थी कच्चा राहत होता आणि पुढे तो काहीच करू शकत नव्हता. ही एक येथे समज होता. त्यानंतर विद्यार्थी 8वी पर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष, हे पण आपण येथे चर्चेला आहे की जर नापासच होणार नाही तर त्या विद्यार्थ्याला अभ्यासाची गरजच पडणार नव्हती, तो एक होतं. आणि जर काही विद्यार्थी वयानुरूप येथे प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांचा, समजा एखादा विद्यार्थी इयत्ता 4थीमध्ये डायरेक्ट शाळेमध्ये आला तर त्याला काय येणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याच क्षमता नसणार आहेत आणि तो विद्यार्थी आपल्याला नापासही करायचा नाही, मग तो पुढं जाणार आणि त्याला काहीच येणार नाही. हा एक येथे प्रश्न, असे 3-4 जे प्रॉब्लेम्स होते त्या अनुषंगाने इथे निर्णय घेतलेला आहे की इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी आपल्याला परीक्षा द्यायची आणि नापास होत असेल तर त्याला नापास देखील करायचं, हे आता इथे आपल्याला कळालं. त्यानंतर आता ही जर इयत्ता 5वी आणि 8वी साठी परीक्षा घेतली तर त्याचे नेमके अपेक्षित फायदे काय होणार आहेत, तर जसे आपण हे वरचे शंका पाहिल्या होत्या तर त्या सर्व शंका इथे त्यांचं निरसन होणार आहे. तर हे फायदे मी पुन्हा आता जास्त वाचत नाही, याचे फायदे आपल्याला निश्चितच येथे समजून आलेले असतील. त्यानंतर आता इयत्ता 5वी आणि 8वी वार्षिक परीक्षेचा उद्देश जो आहे तो देखील येथे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर येथे विद्यार्थ्याला अपेक्षित अध्ययन क्षमता वर्षाच्या शेवटी पात्र व्हावी, त्याला मिळावी. त्यानंतर तो विद्यार्थी योग्य अध्ययन संपादनूक त्याची प्राप्त झाली आहे की नाही या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. त्यानंतर त्याला अभ्यासाची सवय देखील लागणार आहे. परीक्षा आहे म्हटल्यानंतर सर्व विद्यार्थी ते अभ्यास करत असतात. त्यांना माहीत असतं की जर आपण अभ्यास नाही केला तर आपण नापास होणार, आपल्या वर्गमित्रांपासून आपण मागे पडणार. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने का होईना अभ्यास येथे करत असतात. तर 5वी व 8वी साठी जी वार्षिक परीक्षा असणार आहे त्याची मूल्यमापन कार्यपद्धती काय असणार आहे ही आपण शिक्षक या नात्याने आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. कारण की आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला वार्षिक परीक्षा घ्यायची आहे. तर त्या अनुषंगाने नेमकी मूल्यमापन कसे करायचे इयत्ता 5वी आणि 8वीचे हे देखील आपल्याला माहीत असावं लागतं.
तर मित्रांनो, येथे कार्यपद्धतीमध्ये काय आहे की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जी कार्यपद्धती आहे आपण अवलंबत असतो. द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन 2 हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की आपण संकलित मूल्यमापन दोन वेळेस करत असतो, एक प्रथम सत्रामध्ये आणि एक द्वितीय सत्रामध्ये. तर या वार्षिक परीक्षा कधी समजायचं, तर वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्र जे आहे आपलं संकलित मूल्यमापनचं, ती या दोन्ही वर्गांसाठी 5वी आणि 8वी साठी आपल्याला वार्षिक परीक्षा म्हणून संबोधायचं आहे, समजायचं आहे. त्यानंतर याचं जे मूल्यमापन आहे त्यामध्ये बघू. मूल्यमापनामध्ये बघा आपल्याला सरळ दिलेले आहे वार्षिक परीक्षेचं मूल्यमापन इयत्ता 5वी आणि 8वी साठी. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रात्यक्षिक असेल किंवा तोंडी असेल त्यासाठी आपण 10 गुण देत असतो दोन्ही वर्गासाठी, आणि लेखी परीक्षेसाठी मात्र येथे गुण आपल्याला 5वी साठी 40 दिलेले आहेत पेपरचे, आणि इयत्ता 8वी साठी 50 गुण त्यांना लेखी परीक्षेसाठी दिलेले आहेत. असे एकूण गुण त्यांचे 40 अधिक 10 50 होतील, आणि इथे 50 अधिक 10 8वी साठी 60 गुण होतील. या 60 गुणांचे पेपर जे आहेत ते आपल्याला पेपर 40 आणि 50चे आणि 10 त्यांचं तोंडी प्रात्यक्षिक येथे देऊन त्यांना असे 50 आणि 60 5वी आणि 8वी साठी गुण असणार आहेत. तर त्याच अनुषंगाने द्वितीय सत्रातील पाठ्यक्रम जो आहे तो या परीक्षेसाठी घेतला जाणार आहे. प्रथम सत्रातील घेतला जाणार आहे का, तर नाही. द्वितीय सत्रामध्ये जोही शैक्षणिक पाठ्यक्रम असणार आहे, अभ्यासक्रम असणार आहे, तो त्यामधील जे अध्ययन निष्पत्ती असतील तोच या परीक्षेसाठी त्यांना घेतल्या जाणार आहे. आणि त्यामध्ये कुठल्या विषय असतील प्रत्येक इयत्तेसाठी, तर ते आपल्या सर्वांना विषय माहीतच आहेत, त्यामुळे त्या विषयांना पुन्हा दुजोरा घालण्याची काही गरज नाही आहे. आणि सोबतच काय आहे की कला, कार्यानुभव, आरोग्य, शारीरिक शिक्षण जे विषय आहेत त्यांच्यासाठी कुठलेही लेखी जी परीक्षा आहे ती असणार नाही. त्यांच्यासाठी आपण नेहमी करतो तसंच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हीच कार्यपद्धती जी आहे ती यानुसार आकारिक मूल्यमापन फक्त याच्यासाठी लागू राहणार आहे या 3 विषयांसाठी. बाकी विषयांसाठी इथे लेखी पेपर होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, परीक्षेचं आयोजन कधी करायचं, द्वितीय सत्र किंवा वार्षिक परीक्षेचं आयोजन जे असणार आहे ते एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला ही परीक्षा घ्यायची आहे. ही एक बाब आपल्याला नियोजनामध्ये इथे लक्षात घ्यावी लागणार आहे की आता परीक्षा कधी होणार आहेत 5वी आणि 8वीच्या, तर साधारणतः एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला ही वार्षिक परीक्षा 5वी आणि 8वी किंवा सर्व वर्गांची आपल्याला इथे घ्यायची आहे. यामध्ये थोडासा टेंटेटिव्हली काय आहे की थोडंसं एखादा आठवडा मागे पुढे होऊ शकतो, तेही आपल्याला इथे या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे. आणि निकाल कधी जाहीर करायचा आहे, तर आपण नेहमी जसं निकाल जाहीर करतो 1 मेला, त्या पद्धतीने आपल्याला 1 मेला निकाल जाहीर करायचा आहे. आणि इथे जर एखादा विद्यार्थी नापास होत असेल तर त्याची मात्र आपल्याला काय करायचं आहे, पुनर्मूल्यमापन 2 महिन्यानंतर घ्यायचं आहे, आणि मधातल्या 2 महिन्यामध्ये त्याला पूरक मार्गदर्शन आपल्याला द्यायचं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा, वर्गोन्नती करण्यासाठी काय निकष इथे दिलेले आहेत तेही आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. काय 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षे यांचे प्रति विषय एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण आपल्याला ठरवायचं आहे. त्यानंतर इयत्ता 5वी साठी काय बेंचमार्क ठेवलेला आहे, तर आपण नेहमी जसं ठेवतो त्याच पद्धतीने 35% बेंचमार्क येते. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला पास व्हायचं असेल तर त्याला प्रत्येक विषयामध्ये 35% गुण घ्यावेच लागणार आहेत. तर आता इथे आपण पाहिलं की इयत्ता 5वी साठी 50 गुण आहेत, मग 50 पैकी 18 गुण त्याला मिळणे आवश्यक आहे. म्हणजेच ते 50चे 18 गुण झाले तर तेव्हा त्याला 35% होतात, बरोबर. त्यानंतर इयत्ता 8वी साठी 21 गुण त्याला घेणे प्रत्येक पेपरमध्ये आवश्यक आहे. तर तेव्हा कुठे त्याचे 60 पैकी 35% येथे 21 गुण होतात, बरोबर. त्यानंतर गुणपत्रिकेमध्ये आपल्याला श्रेणी जे देत होतो आपण, प्रत्येकाला गुण देत नव्हतो, तर त्या श्रेणीऐवजी आता इथे गुण देण्यात येतील. हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जसं की गुणपत्रिकेमध्ये आपण आतापर्यंत इयत्ता 8वी पर्यंत फक्त श्रेणी देत होतो, अ ब क ड, अवन अटू, बवन भटू, कवन कटू, ड, त्यानंतर इवन E2 अशा ज्या श्रेणी देत होतो त्या जागी आपल्याला इथे 5वी आणि 8वी साठी गुण द्यायचे आहेत. ही एक बाब महत्त्वाचा जो बदल आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेस गैरहजर असल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असणार आहे. तर आता नापास कधी, जर तो पेपरला आला नसेल, गैरहजर असेल किंवा एखाद्या विषयामध्ये नापास झाला असेल तर त्याला पुनर्परीक्षा द्यायची आहे. तो नापास झाला असे समजायचे आहे आणि त्याला पुनर्परीक्षेसाठी बसवायचे आहे. त्यानंतर 5वी आणि 8वीतील अनुत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यास सवलतीचे गुण येथे
देण्यात येणार आहे. मात्र सवलतीचे गुण देऊनही एखादा विद्यार्थी एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्याची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याला इथे सवलतीचे गुण देखील मिळणार आहेत. जर सवलतीचे गुण देऊन देखील तो पास होत नसेल तर त्याला पुनर्परीक्षेला बसवायचा आहे, आणि सवलतीचे गुण देऊन तो पास होत असेल तर त्याला मात्र आपल्याला पास करायचं आहे. तर नेमके आता हे सवलतीचे गुण किती असणार आहेत, काय असणार आहेत ते देखील आपण बघणार आहोत. सवलतीचे गुण कसे द्यायचे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर एखादा विद्यार्थी पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आपण करणारच आहोत. त्यानंतर अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाचे वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती या बाबीच्या नोंदी आपल्याला शाळा स्तरावर ठेवायच्या आहे. म्हणजे शिक्षक या नात्याने काय की आपलं काम इथे वाढणार आहे, नक्कीच वाढणार आहे. आपल्याला त्याचं पुनर्परीक्षेचं जे मार्गदर्शनासाठी आपण पूरक मार्गदर्शन ठेवणार आहोत त्यासाठी वेळापत्रक देखील करायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची जे नापास झालेली आहे त्यांची हजेरी आपल्याला घ्यायची आहे, शिक्षकांची हजेरी आपल्याला घ्यायची आहे, आणि हा डाटा सर्व नोंदी ज्या असतील त्या आपल्याला शाळेवरती उपलब्ध ठेवायच्या आहेत 2 महिन्याची, बरोबर. त्यानंतर पुनर्परीक्षा घ्यायची आहे आपल्याला. तर ही पुनर्परीक्षा 5वी आणि 8वीचे अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, आरोग्य शिक्षण असेल यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही हे आपल्याला आपण आधीच पाहिलेलं आहे. त्यानंतर पुनर्परीक्षा प्रति विषय भारांश जो आहे तो आपण आताच पाहिलेला आहे. पुनर्परीक्षा सुद्धा काय आहे की तोंडी प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी परीक्षा 40 आणि 50, म्हणजे पुन्हा तेच पेपर आपल्याला किंवा तशाच पद्धतीचे तेवढ्याच गुणांचे पेपर आपल्याला इथे घ्यायचे आहेत. त्यानंतर पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रमावर अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल. आता पुनर्परीक्षेचा अभ्यासक्रम जो असणार आहे तो पूर्वीचाच असणार आहे. जो विद्यार्थी ज्या वर्गामध्ये होता, ज्या वर्गामध्ये नापास झाला त्या वर्गाचा जो द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम असणार आहे तो त्याच्या पुनर्परीक्षेसाठी असणार आहे. आणि त्यानंतर वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता गुण सुधारण्याची पुनर्परीक्षा असणार नाही. म्हणजे जे विद्यार्थी पास झालेले आहेत ते जर म्हणले की आम्हाला पुन्हा जास्त गुण मिळवायचे आहेत आणि आम्ही पुन्हा पुनर्परीक्षा देतो तर त्यांच्यासाठी ही परीक्षा असणार नाही. फक्त जे विद्यार्थी नापास होतील त्यांच्यासाठीच ही परीक्षा असणार आहे, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून आपल्याला काय करायचं आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घ्यायची आहे. किंवा विदर्भ असेल त्यांच्याकडे शाळा उशिराने सुरू होतात तर तेथे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुनर्परीक्षा घ्यायची आहे. म्हणजे जवळपास मधातला 2 महिने कालावधी त्यांना आपल्याला मार्गदर्शन, जे पूरक मार्गदर्शन असेल त्यासाठी देऊन परीक्षा घ्यायची आहे. त्यानंतर त्यांचा निकाल जो आहे तो द्यायचा आहे, आणि जर तो विद्यार्थी पास झाला असेल तर त्याला काय करायचं आहे, पुढील वर्गामध्ये प्रवेश द्यायचा आहे. किंवा जर तो विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला त्याच वर्गामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे पुनर्परीक्षेतही जर तो विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला मग मात्र नापास करून त्याच मागच्याच इयत्तेमध्ये बसवायचं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर येथे एक समन्वय समिती सुद्धा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण प्रत्येक विषयासाठी किमान गुण पाहिले. 5वी साठी 18 असतील आणि 8वी साठी 21 गुण असतील. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे गेल्यानंतर मित्रांनो, जे सवलत आपल्याला द्यायची आहे पहिल्या परीक्षेमध्ये, जर तो विद्यार्थी नापास होत असेल तर त्याला प्रत्येक विषयासाठी सवलत कशा पद्धतीने असणार आहे बघा. तर सवलतीचे गुण, जो विद्यार्थी वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या किंवा अनुत्तीर्ण होत असणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण आपल्याला इथे द्यायचे आहेत. एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल 10 गुण आपल्याला देता येतील आणि कमाल 3 विषयांसाठी विभागून असे गुण देता येतील. मात्र एका विषयासाठी कमाल 5 गुण इथे आपल्याला देता येतील. ही एक बाब महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. शिक्षक या नात्याने आपण जेव्हा गुणदान करू, जर एखादा विद्यार्थी इथे नापास होत असेल आणि त्याला आपल्याला सवलतीचे गुण देऊन जर पास करायचं असेल तर त्याला आपल्याला कमाल सवलतीचे गुण जे आहेत ते 10 देता येतील. आणि असे आपण 3 विषयासाठी करू शकतो. म्हणजे जर त्याला समजा इयत्ता 5वीचा विद्यार्थी असेल त्याला 18 गुण पास होण्यासाठी आवश्यक आहेत. जर त्याला 16 गुण पडले असतील तर आपण या 10 मधले त्या विषयासाठी 2 गुण देऊ शकतो. एखाद्या विषयात त्याला 3 गुण कमी पडले असतील तर त्याला आपण 3 गुण देऊन 18 गुण करू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याला 10 गुणांपर्यंत
प्रत्येक विषयाला काय जे असेल तो ज्याच्यामध्ये कमी पडला असेल त्यामध्ये देऊ शकतो. जर तो 2च विषयामध्ये 5-5 गुणांनी कमी पडला असेल तर आपण 2 विषयामध्ये 5-5 गुण देऊ शकतो, पण 3 विषयामध्ये आपण 5-5 गुण देऊ शकत नाही. एका विषयाला आपण मॅक्झिमम 5च गुण देऊ शकतो. 5 गुणाच्या वरी एका विषयाला आपण गुण देऊ शकत नाही आणि मॅक्झिमम 10 गुण आपल्याला इथे देता येणार आहे. त्याचं डिवायडेशन आपण 3 विषयापर्यंत करू शकतो असे इथे आपल्याला क्लिअर दिलेलं आहे. ही बाब आपल्या लक्षात आलेली असेल आणि जर सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी पास होत असेल तर त्याला पास करायचं आहे आणि सवलतीचे गुण देऊन देखील तो नापास होत असेल तर त्याला नापास करून पुनर्परीक्षा घ्यायची आहे. ही बाब आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जे वयानुरूप प्रवेश करणारे विद्यार्थी आहेत, ज्या वर्गामध्ये आलेले आहेत त्यांना सुद्धा या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. जसं आपण वरच पाहिलेलं आहे ती माहिती पुन्हा घेत नाहीये मी. त्यानंतर इथे आपल्याला आता संनियंत्रण समित्या देखील असणार आहेत या पुनर्परीक्षेसाठी. तर त्या राज्यस्तरावर अशा पद्धतीची संनियंत्रण समिती असणार आहे. त्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीची संनियंत्रण समिती जी असणार आहे ती असणार आहे जिल्हा स्तरासाठी देखील असणार आहे. त्यानंतर सोबतच जिल्हा स्तरावरून खाली गेल्यानंतर मित्रांनो तालुका स्तरासाठी जी समिती असणार आहे संनियंत्रण समिती ती या पद्धतीने असणार आहे. अध्यक्ष, गट शिक्षण अधिकारी असतील, केंद्र प्रमुख त्यामध्ये एक सदस्य असेल, मुख्याध्यापक एक सदस्य, शिक्षक एक सदस्य, साधन व्यक्ती एक सदस्य आणि विस्तार अधिकारी वगैरे सदस्य सचिव असणार आहेत त्याचे. तर अशा पद्धतीची तालुका स्तरावर समिती असणार आहे पाहणी करण्यासाठी. त्यानंतर अशाच पद्धतीची एक समिती यामध्ये खाली आपल्याला केंद्र स्तरावर ही संनियंत्रण समिती पाहायला मिळणार आहे. ही एक महत्त्वाची समिती आपल्याला प्रत्यक्ष शाळेवर भेट देणारी समिती असणार आहे. बाकीही समित्या येथे आपल्याला भेट देतील परंतु ते प्रत्येकच शाळेवर जातील याची गॅरंटी नसणार आहे. परंतु ही समिती येथे आपल्याला प्रत्येक शाळेवरती भेट देणार आहे. केंद्र प्रमुख याचा अध्यक्ष असणार आहे. एक केंद्रातील एक मुख्याध्यापक येथे सदस्य म्हणून घेतील. त्यानंतर केंद्रातील 2 शिक्षक सदस्य म्हणून येथे घेणार आहेत आणि केंद्रीय शाळेचा जो मुख्याध्यापक असणार आहे तो या समितीचा सदस्य सचिव असणार आहे. तर ही समिती नेमकी काय करणार आहे तर सरळ काय पुनर्परीक्षा जी असेल त्यांची कार्यपद्धती, केंद्र स्तरावरील नियोजन, प्रशिक्षण, संनियंत्रण, अंमलबजावणी करणे ही सर्व जबाबदारी या सर्व समित्याकडे असणार आहे. तर एक पर्यवेक्षीय समिती म्हणून ती आपल्याला संनियंत्रण करणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर जर एखादा 5वी किंवा 8वीतील विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर कोणत्याही कारणास्तव त्याला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. भले तो नापास हो किंवा पास हो, 8वी पर्यंत त्याचं पूर्ण करायचं आहे शिक्षण. त्यानंतर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा घ्याव्यात आणि त्याच्या उत्तरपत्रिका तपासणी करून शाळा स्तरावर विहित कालावधीत निकाल जो आहे तो आपल्याला प्रसिद्ध करायचा आहे, जो आपण करतच असतो. त्यानंतर शाळा बदलण्याचा जर एखाद्या विद्यार्थ्याचा, नापास झालेल्या विद्यार्थ्याचा निर्णय असेल तर त्याला आपल्याला शाळा बदलू द्यायची आहे. तर त्या हिशोबाने नवीन शाळेमध्ये जर विद्यार्थी गेला तिथे त्याची पुनर्परीक्षा घ्यायची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत देखील इथे आपल्याला याच पद्धतीने अध्ययनशैली करायची आहे त्यांच्या हिशोबाने. त्यानंतर सदर मूल्यमापन कार्यपद्धती राज्य मंडळाचा अभ्यासक्रम येथे लागू असणाऱ्या शाळा, महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापना शाळा, सर्व माध्यमाच्या शाळांना लागू असणार आहे. ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो संकलित मूल्यमापनासाठी मूल्यमापन 1 साठी प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात येणार आहेत किंवा आपल्याला संकलित मूल्यमापन 1 जे असणार आहे प्रथम सत्र तिथे आपल्या शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत आणि वार्षिक म्हणजे संकलित मूल्यमापन 2 जे असणार आहे पुनर्परीक्षा आणि त्यासोबत पुनर्परीक्षा प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात. ह्या देखील आपल्याला म्हणजे दोन्ही काय मूल्यमापन 1 असेल किंवा मूल्यमापन 2 असेल, वार्षिक परीक्षा असेल, पुनर्परीक्षा असेल, या दोन्हींचे पेपर आपल्याला शाळा स्तरावर काढायचे आहेत. त्यानंतर सदर मूल्यमापन पद्धती ही शैक्षणिक वर्ष 23-24 लागू असणार आहे. म्हणजे यावर्षी आहे का तर नक्कीच आहे. त्यानंतर मित्रांनो गुणपत्रिका नमुना जो आहे तो आपल्याला इथे खाली दिलेला आहे, तो आपण बघूयात. नेमकं गुणपत्रिका कशी असणार आहे हेही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा इथे आपल्याला गुणपत्रिका दिलेली आहे. गुणपत्रिका नमुना जो असणार आहे तो वार्षिक परीक्षा असेल किंवा पुनर्परीक्षा असेल त्यांच्यासाठी हा सेम एकच असणार आहे. इथे शाळेचं नाव, विद्यार्थ्याचं नाव वगैरे आणि वर्ग आपल्याला 5वी किंवा 8वी निवडायचा आहे. येथे किमान आवश्यक गुण जे असणार आहेत ते असणार आहेत. इयत्ता 5वी साठी आपल्याला माहिती आहे 18 आणि इयत्ता 8वी साठी आपल्याला माहित आहे 21 गुण येथे किमान असणार आहेत. आणि त्याचे जे गुण असणार आहेत एकूण प्रत्येक विषयाचे 5वी साठी 50 असणार आहेत आणि 8वी साठी येथे 60 असणार आहेत. आणि त्याला उत्तीर्ण अनुत्तीर्ण येथे आपल्याला गुण द्यायचे आहेत.
त्याला किती गुण पडतात, समजा त्याला 22 गुण पडलेले आहेत समजा 50 पैकी, तर ते इथे देऊन आपल्याला त्याला उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा शेरा पण इथे द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो नेमकी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी ही कशा पद्धतीने मूल्यमापन श्रेणी असणार आहे. जर जे विद्यार्थी नापास होतील त्यांचं काय करायचं, त्यांची मूल्यमापन जे आहे पुनर्परीक्षा ती कशा पद्धतीने घ्यायची, त्यांना गुणदान कसं करायचं, या सर्व बाबी ज्या आहेत शिक्षक या नात्याने आपल्या सर्वांना माहीत असायला हव्यात. कारण की आता मूल्यमापन येणाऱ्या एप्रिलमध्ये, पुढच्या महिन्यामध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये इथे आपल्याला वार्षिक परीक्षा घेऊन करायची आहे. तर त्या अनुषंगाने ह्या सर्व बाबी आपल्याला माहीत असायला हव्यात. म्हणूनच हा पूर्ण जो मागील GR आहे तो मी येथे घेतला आणि चर्चेस घेतलेला आहे, जेणेकरून ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या असतील मित्रांनो. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहे मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर त्या अनुषंगाने अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.